चल आपल्या मंडळासाठी जर मूर्त्या मोठ्या हव्या असतील तर इथे त्या मूर्त्या आपल्याला भेटू शकतात। हाय नमस्कार, कशा सर्व। माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती। तुम्हाला गेले 4-5 व्लॉगमध्ये सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या दाखवत आलो आहे। तसाच मी आता आलो आहे बल्लाल आर्ट्समध्ये। स्थापन 1970 आणि 1 फुटापासून 12 फुटापर्यंत बाप्पाच्या मूर्त्या इथं असतात, म्हणजे अवेलेबल असतात। सर्व काही डिटेल्स आणि पाहिजे असतील तुम्हाला या कारखान्याबद्दल किंवा या आर्ट्सबद्दल तर समोर नंबर येत असतील। आणि याचं लोकेशन मेन फाट्यावरतीच आहे, हे बघा। आणि बघायला गेले जेवढे आपण एक्सप्लोर केले आहेत कारखाने ते मेन रोडवरचेच आहेत। बघा इथं वडापावची गाडी असते, हा मेन फाटा आहे। उरणवरून रस्ता येतो, म्हणजे आपल्या साईडून हा रस्ता येतो तो म्हणजे मुंबई गोवा हायवेचा जो ब्रिज आहे तिथून आपल्याला हमरापूर मार्गे यायला रस्ता आहे, तिथून येतो हा। तर जाऊया आतमध्ये, म्हणजे कारखान्यामध्ये आलेलो आपण, बघूया सर्व मूर्त्या। बघा पाठीमागच बघू शकतो तुम्ही, मोठ्या मोठ्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका, ठीक आहे। चला टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया आणि एक्सप्लोर करूया बल्लाल आर्ट्स।
येत असेल आपल्या मंडळासाठी जर मूर्त्या मोठ्या हव्या असतील तर इथे त्या मूर्त्या आपल्याला भेटू शकतात. आणि बघा पहिलीच मूर्ती आहे लालबागच्या राजाच्या पोजमध्ये आहे. पाठी प्रभावल एकदम सिंपल मोरपंखामध्ये दिलेली आहे. आणि ही मूर्ती आहे आपल्याला 8 फुटापर्यंत. 8 फुटाची ही मूर्ती आहे. म्हणजे सर्व मूर्त्या त्या मंडळासाठीच आहेत. आणि त्याच्यामध्ये मोठी मूर्ती अजून पाहिजे तर ही मूर्ती आहे महादेवाच्या रूपामध्ये एक प्रभावल दिलेलं आहे. आणि ती 9 फुटाची आहे मूर्ती. ही मूर्ती तर एक पोजमध्ये दिलेली आहे. मुंबई स्टाईल पोज बोलतात तर ती पोजमध्ये दिलेली आहे महादेवाच्या रूपात 9 फुटाची. तसेच या साईडला आहे विष्णू अवतार. जे आपले विष्णू अवतार दशावतार बोलले जाते विष्णूच्या, त्या सर्व अवतारात आपल्याला ही मूर्ती बघायला भेटते. प्रभावल मोठीच मोठी दिलेली आहे. आणि एक सिंहासन आणि कोचवर बसलेला बाप्पा. हा पण 8.5 फुटापर्यंतची मूर्ती आहे. आणि इकडे हां आणि या बाजूला मोर, एक आपल्या अंगा खांद्यावर असा असणारा मोर या रूपात दिलेला आहे. आणि पाठीमागं आपल्या राजहंसाची प्रभावल आहे ते. आणि हा इथे मोर दाखवला आहे. आणि इथे आपल्या मंडळाचं नाव पण आपण टाकू शकतो तशी ती पाटी दिलेली आहे. हे मुंबई स्टाईल गणपती त्याच म्हणजे प्रतिकृतीमध्ये बनवलेले आहेत. तर मंडळासाठी एकदम परफेक्ट आहेत या मूर्त्या. आपल्यासमोर दादा आहे. दादा नाव काय आपला? राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रे दादा आपल्या समोर आहे. आणि आता सध्या तो दगडूशेठ हलवाईची पेंटिंग बघण्यासाठी आलेला आहे. आणि त्याच्यासोबत काका आहेत. काकांचं नाव काय? जनार्दन पाटील. किती वर्षापासून काका काम करतायत? काकांना 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. ओके. आणि पेंटिंग काका पेंटिंगचंच काम करताय तुम्ही? फक्त गोल्डन. फक्त गोल्डन. 12 वर्ष गोल्डनचंच काम करतात. ही साधारण 5 फूट असेल ना? 6 फूट आहे. 6 फूट आहे. ओके. अजून थोडी पुढे बरेच पेंटिंग अजून करायचे आहेत. दादा ये इकडं. हा पॅटर्न कुठला आहे? दागिना याला बोलतात. 7 फूट आहे. 7 फूट आहे. ओके. ये अजून पुढं. आणि ही साधारण 8 फूट असेल ना? 7.5. 7.5 फूट आहे. ओके. नंतर ही त्या टिटवाला टाईप आहे. 5.5 फूट आहे. 5.5 फूट आहे. ही गोल पिढी याला नवीन या वर्षाचा आहे पॅटर्न. नवीन पॅटर्न आहे. याच्यामधला कलर केलेला पॅटर्न आपण बघू शकतो. अजून सर कलर सॅम्पल साठीच काढले ते.
असं आहे काय? हां ओके. आणि हा बघा सुंदर आता रंगवलेल्या मूर्त्या आल्यात. आता ही लालबागचा राजा 5 फूट आहे. लालबागचा राजा 5 फूट आहे. आणि ही पण सुंदर मूर्ती आहे बघा. काय दादा? हा उभा गणपती बोलतो याला आम्ही. हा 6.5 फूट आहे. 6.5 फूट आहे. ओके ओके दादा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. जर आपल्याला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तरी अवेलेबल होत आहेत ना गणपती? ओके. नंबर द्या नंतर देतो. हो मी घेतलाय कार्ड, त्याच्यावर आपण करता येईल. दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चला गाडी सोडूया, कारण का बल्लाल आर्ट्स पूर्णपणे आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आणि बऱ्याच अजून नवीन नवीन पॅटर्न आहेत ते अजून येतील. बघण्यासारखे पॅटर्न आहेत, कलर करायचे बाकी आहेत. तर आपण अजून एक राऊंड मारू आपण, म्हणजे एक जेव्हा महिना राहील तेव्हा प्रॉपर सर्व कलरिंग होईल. हे फक्त तुम्हाला आयडिया देण्यासाठी आहे का या पॅटर्नमधले आपण बाप्पा किंवा मूर्ती आपण घरी आणू शकतो किंवा या पॅटर्नमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा इथे येऊन घेऊ शकता. जी काही इन्क्वायरी आहे इथं आता 1 फुटापासून 12 फुटापर्यंत गणपती बाप्पांच्या मूर्त्या अवेलेबल आहे. जो काही इन्क्वायरी वगैरे करायची असेल ती डायरेक्ट समोर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून करा. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. हां मस्त सुंदर मूर्ती आहे. चला चला गाडी सोडूया आता. लय झेंडापंच बापू वरडायला लागले. पावसाने जाम साथ दिली आपल्याला. कालोख केलाय पण आलाय ना अजून. तर ठीक आहे, बघूया कसं काय ते. अजून पुढे जाऊया. लास्टचा डायलॉग मारला तर फक्त बैलगाड्यावाल्यांना समजेल. कुठला? झेंडापंच गाड्या सोडा. हां हां चला पायरा फिक्स आहे. चला ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.